आपण पाहताय क्राईम मुक्त महाराष्ट्र. लोकसुख वार्तांकन, लोकसुख बातमी. लग्नाचे खोटे आमिष दाखवून पुण्यातील एका आयटी कर्मचारी महिलेवर बलात्कार करून लाखो रुपये उकळल्याच्या आरोपाखाली कोंढवा पोलिसांनी सुफियान रजीउल्ला शाह राहणार जय जवान सोसायटी वानवडी याला अटक केली आहे. आकर्षक व्यक्तिमत्वाचा फायदा घेत सुफियानने पुणे, मुंबई आणि दिल्लीतील अनेक महिलांना फसवल्याचे उघड झाले आहे. कोंढवा पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध बलात्कार, फसवणूक आणि खंडणीचा गुन्हा दाखल झाला असून तपास सुरू आहे. सुफियान हा मॅट्रिमोनियल वेबसाईट्स आणि डेटिंग ॲप्सवर स्वतःला अविवाहित आणि लक्झरी कार डीलर म्हणून दाखवत तरुणींशी मैत्री करायचा. 2024 मध्ये पीडित महिलेशी त्याची ओळख झाली. मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाल्यानंतर लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. पीडितेच्या मते अनेकदा बळजबरीने संबंध ठेवले गेले. गरोदर राहिल्यावर लग्नासाठी आग्रह केल्यास सुफियान टाळाटाळ करू लागला. आरोपीने कोल्ड्रिंकमध्ये नशेचे पदार्थ मिसळून पीडितेशी अनैसर्गिक कृत्य केल्याचा आणि त्याचे चित्रीकरण करून ब्लॅकमेलिंगद्वारे पैसे उकळल्याचा गंभीर आरोपही पीडितेने केला आहे. सुफियानच्या आकर्षक व्यक्तिमत्वामुळे अनेक तरुणी त्याच्यावर विश्वास ठेवत होते. याचा गैरफायदा घेत त्याने अनेकांना फसवले. यापूर्वीही सुफियानविरुद्ध कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 104/2025 नुसार विनयभंगाचा गुन्हा दाखल असून या गुन्ह्यात तो फरार होता. आता गुन्हा रजिस्टर नंबर 370/2025 प्रमाणे बलात्कार आणि खंडणीच्या नव्या गुन्ह्यात अटक झाल्याने पोलीस त्याच्या इतर बळींचा शोध घेत आहेत. कोंढवा पोलीस सखोल तपास करत असून या प्रकरणात आणखी खुलासे होण्याची शक्यता आहे. अशा फसवणुकीला बळी पडलेल्या महिलांनी पुढे येऊन तक्रार द्यावी असे कोंढवा पोलिसांनी आवाहन केले आहे.